अभ्यास होत होतो की ज्याचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. प्रिव्हियस लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न जो पार्ट आपण या ठिकाणी स्टडी केलेला होता त्याचा रिमेनिंग पार्ट या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वी अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा मिनिंग आपण समजावून घेतलेला होता. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर दोज कन्सर्न्स विच प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू द पब्लिक और टू इट्स मेंबर्स ॲट लार्ज इन मिनिमम चार्जेस. हा मिनिंग आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा लक्षात घेतलेला होता. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा अर्थ असा होतो की अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मीन्स ना नफा ना तोटा तत्वावरती चालणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचा या ठिकाणी आपण अभ्यास या ठिकाणी या चॅप्टरमध्ये करणार आहोत. एक्झाम्पल्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स कुठले आहेत हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत की ज्यामध्ये जसं की स्पोर्ट्स क्लब असेल, चॅरिटेबल हॉस्पिटल्स असतील, स्कूल्स असतील, कॉलेजेस असतील, युनिव्हर्सिटीज असतील, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स असतील किंवा त्या ठिकाणी रिलिजियस कन्सर्न्स असतील किंवा लायब्ररीज असतील. या प्रकारच्या ज्या कन्सर्न्स आहेत ह्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा नॉन ट्रेडिंग कन्सर्न म्हणून लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण यापूर्वी अभ्यास केला आहे देर आर टू टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन्स, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये आपण अभ्यास केला आहे प्रोप्रायटरी कन्सर्न, पार्टनरशिप फर्म, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन्स और पब्लिक लिमिटेड कंपनीज. याला आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणून समजावून घेतलेलं आहे. आता नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये काय येतं, जसं की आता आपण या ठिकाणी एक्झाम्पल्स लिहून ठेवलेलं आहेत. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हॉस्पिटल असेल, स्कूल असेल, कॉलेजेस असतील, युनिव्हर्सिटीज असतील, डिफरंट टाईप्स ऑफ क्लब्स असतील, यांच्या माध्यमातून सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम हे या ठिकाणी केलं जातं. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्व्हिस प्रोव्हाइड करणं आणि नफा मिळवणं हे दोन उद्देश असलेल्या वेगवेगळ्या संस्था आपण लक्षात घेतोय, जसं की ट्रेडिंग ऑर्गनायझेशन अँड नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. ह्या चॅप्टरमध्ये आपण नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे ना नफा ना तोटा तत्वावरती चालणाऱ्या संस्था, की या संस्थांचा कुठलाही हेतू नाही आहे की नफा मिळवणं. या संस्था फक्त सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याकरिता इस्टॅब्लिश झालेल्या ठिकाणी असतात. जसं की या ठिकाणी स्पोर्ट्स क्लब असेल, चॅरिटेबल किंवा त्या ठिकाणी काही रोटरी क्लब असेल, यांच्या माध्यमातून देखील फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या सर्व्हिसेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात. जसं की फ्री ऑफ चार्ज त्या ठिकाणी रोटरी क्लबच्या माध्यमातून जसं की ऑपरेशन्स असतील किंवा काही सर्जरीज आपण त्याला म्हणूयात त्या ठिकाणी केल्या जातात. किंवा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या माध्यमातून देखील, चॅरिटेबल म्हणजे काय की थोडक्यामध्ये धर्मदायी स्वरूपातील हॉस्पिटल्स की ज्या माध्यमातून कमी चार्जेसमध्ये या ठिकाणी पेशंट्सला त्या ठिकाणी सर्व्हिसेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात. त्याचबरोबर स्कूल्स, कॉलेजेस, सोशल वेलफेअर असोसिएशन की सामाजिक कल्याणकारी ज्या काही संस्था आहेत त्या सोशल वेलफेअर असोसिएशनमध्ये समाविष्ट होतात. आणि या सोशल वेलफेअर असोसिएशनला आपल्याला नॉन ट्रेडिंग कन्सर्न म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. रिलिजियस कन्सर्नमध्ये धार्मिक संस्था आपण त्याला म्हणूया, जसं की टेम्पल्स, मस्जिद, त्या ठिकाणी चर्च या प्रकारे, किंवा लायब्ररीज. आता या लायब्ररीज देखील जसं की पब्लिक लायब्ररीज वगैरे या सर्वांचा समावेश या नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये या ठिकाणी केला जातो. एक्सेट्रा आर द एक्झाम्पल्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. हे सर्व नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये येणारे कंटेंट्स आहेत. they maintain books of accounts in different way. Not for profit concerns different way ने त्या ठिकाणी बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करत असतात. जसं की ट्रेडिंग ऑर्गनायझेशन बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करतात, जसं की ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट. याप्रमाणे त्याप्रमाणे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करतात डिफरंट वे ने. कशा पद्धतीने, देअर मोटिव्ह इज नॉट टू अर्न प्रॉफिट. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा मोटिव्ह काय नाही आहे, मोटिव्ह म्हणजे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे उद्देश. देअर मोटिव्ह इज नॉट टू अर्न प्रॉफिट. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा मोटिव्ह प्रॉफिट अर्न करणं नाही आहे, नफा मिळवणं नाही आहे. देअर मोटिव्ह इज नॉट टू अर्न प्रॉफिट. डू नॉट प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करणं हा देखील त्यांचा हेतू नाही आहे, की जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देखील प्रिपेअर करत नाही आहेत. इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ॲक्च्युली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऐवजी या ठिकाणी काय प्रिपेअर करत होतं, इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये प्रिपेअर केलं जातं. मात्र इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऐवजी नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये कुठलं अकाउंट प्रिपेअर केलं जातं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बिकॉज इट इज ऑल्सो नॉमिनल अकाउंट. सिमिलरली दे डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. या ठिकाणी ट्रायल बॅलन्स देखील प्रिपेअर केला जात नाही. बरोबर आहे. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन प्रिपेअर ऑल्सो ट्रायल बॅलन्स, बट नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स हा या ठिकाणी नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये प्रिपेअर केला जात नाही. तो कुठे प्रिपेअर केला जातो, ट्रेडिंग कन्सर्नमध्ये, ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये. दे डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स बट दे प्रिपेअर रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट. परंतु
नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट प्रिपेअर करतात. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट मीन्स कॅश अकाउंट. रिसिट अँड पेमेंट अकाउंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅश बुक. All cash payments and receipts are recorded into this account that is called as receipts and payment account. It is a real account. These organizations prepare balance sheet. Non-trading organization मध्ये balance sheet prepare केला होता. कशासाठी? These organizations prepare balance sheet to know the net worth of concern of particular date. Particular date means at the end of financial year. It means 31st March every year. These organizations prepare balance sheet to know net worth. Net worth find out करण्याकरिता balance sheet नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये प्रिपेअर केलं होतं. आपल्याला माहित आहे बॅलन्स शीट प्रिपेअर्ड अंडर ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये बॅलन्स शीट प्रिपेअर केलं होतं. कशासाठी प्रिपेअर केलं होतं? बॅलन्स शीट प्रिपेअर्ड अंडर ट्रेडिंग ऑर्गनायझेशन टू फाइंड आउट फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस कन्सर्न ऑन अ पर्टिक्युलर डेट. फायनान्शियल पोझिशन फाइंड आउट करण्याकरिता ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये बॅलन्स शीट प्रिपेअर केलं होतं. परंतु नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये बॅलन्स शीट जे प्रिपेअर केलं होतं कशासाठी प्रिपेअर केलं होतं? टू फाइंड आउट नेट वर्थ ऑफ कन्सर्न. कन्सर्न मीन्स ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था. संस्थेचं जी नेट वर्थ आहे, जी निव्वळ किंमत आहे, जी व्हॅल्यू आहे ती माहीत करून घेण्यासाठी बॅलन्स शीट यामध्ये प्रिपेअर केलं जातं. आणि हे बॅलन्स शीट कधी प्रिपेअर केलं जातं? ऑन पर्टिक्युलर डेट. पर्टिक्युलर डेट मीन्स ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर. इट मीन्स 31st March every year. Final accounts of not for profit concern consist of income and expenditure account and balance sheet. Final account of not for profit concern consist म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या फायनल अकाउंट मध्ये काय असतात? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असतं आणि बॅलन्स शीट असतं. ठीक आहे. कन्सिस्ट मीन्स असतात. कन्सिस्ट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या फायनल अकाउंट मध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट एक अकाउंट आणि एक स्टेटमेंट तरीके आपल्याला बघायला मिळतं किंवा आपल्याला प्रिपेअर करायचं असतं. यापूर्वी आपण अभ्यास केला आहे की जसं की फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म, जसं की आपण फायनल अकाउंट ऑफ ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये जर बघितलं, फायनल अकाउंट ऑफ ट्रेडिंग ऑर्गनायझेशन कन्सिस्ट ऑफ trading and profit and loss account and balance sheet and also partners capital account and partners current account. हे या प्रकारे आपण प्रिपेअर करत होतो. हे मी दोन्ही मध्ये डिफरंट का समजावून सांगतो ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आणि नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये, की या माध्यमातून तुम्हाला निश्चितपणे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचे जे मोटिव्ह आहेत ते निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी समजून जातील. ठीक आहे. फायनल अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स कन्सिस्ट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे, हे अकाउंट आहे, आणि बॅलन्स शीट काय आहे? स्टेटमेंट आहे. एक अकाउंट आणि एक स्टेटमेंट याप्रमाणे प्रिपेअर केलं जातं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये. काय म्हणून प्रिपेअर केलं जातं? ॲज अ फायनल अकाउंट्स. ठीक आहे. यानंतर आपण अभ्यासणार आहोत मिनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा जो मिनिंग आहे तो आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स मीन्स ऑर्गनायझेशन, संस्था और याप्रमाणे. Not for profit concerns are those concerns which are not started. Not for profit concerns अशा concerns आहेत की which are not started to earn profit. Which are not started to earn profit. ह्या concerns ज्या आहेत ह्या स्टार्ट केल्या जात नाहीत. कशासाठी? टू अर्न प्रॉफिट, नफा मिळवण्यासाठी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स स्टार्ट केल्या जात नाहीत. बट टू गिव्ह क्वालिटेटिव्ह सर्व्हिसेस. क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक स्वरूपातील सर्व्हिस, गुणात्मक स्वरूपातील सेवा प्रोव्हाइड करण्याकरिता या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स इस्टॅब्लिश होतात, स्टार्ट केल्या जातात. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट बट टू गिव्ह क्वालिटेटिव्ह सर्व्हिसेस टू इट्स मेंबर्स. इट्स मेंबर्स मीन्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स मेंबर्स. दोज मेंबर्स आर included in this concern in voluntary situation. ऐच्छिक स्वरूपाने या मेंबर्स कडून नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये मेंबर्स म्हणून त्या ठिकाणी ते नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्सला जॉईन होत असतात. इट्स मेंबर्स अँड सोसायटी मीन्स समाज किंवा सभासद यांना क्वालिटेटिव्ह सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याकरिता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या स्टार्ट केल्या जातात, इस्टॅब्लिश केल्या जातात ॲट मिनिमम चार्जेसमध्ये. इट्स मेंबर्स ऑर टू दी सोसायटी यांना मिनिमम चार्जेसमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या माध्यमातून केलं जातं. तर अशा पद्धतीने मिनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर दोज कन्सर्न्स विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट बट टू गिव्ह क्वालिटेटिव्ह सर्व्हिसेस टू इट्स मेंबर्स अँड
सोसायटी ॲट मिनिमम चार्जेस. मिनिमम चार्जेसमध्ये सोसायटी आणि पब्लिक किंवा सोसायटी आणि मेंबर्स यांना त्या ठिकाणी क्वालिटेटिव्ह सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या माध्यमातून केलं जातं. यावरून आपल्याला मेन कंटेंट समजतात की member of not for profit concern and society, those are the main beneficiaries of not for profit concerns. Not for profit concern चे बेनिफिशियर्स कोण आहेत, कोणाला या ठिकाणी फायदे मिळतात नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या माध्यमातून, तर या ठिकाणी मेंबर ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न अँड सोसायटी. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण मिनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न थोडक्यामध्ये समजावून घेतलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या ठिकाणी समजावून घेणार आहोत. थँक्यू.